नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आज जबरदस्त आणि भयानक असा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, या लेटेस्ट प्रोमोमध्ये खूप धमाकेदार आणि जबरदस्त एंट्री आता या केदारची अमृतसरला झालेली आहे. हो प्रेक्षकांनो, आतापर्यंत इकडे मात्र तारिणी, कौशिकी आणि हा विक्रम कारखाने जो की कौशिकीचाच माणूस आहे, आता याच्या जाळ्यात फसलेली आहे आणि देशसेवेसाठी म्हणून आता कौशिकीच्या सांगण्यावरून या विक्रम कारखानेला तारिणीला अमृतसरला बोलावून आता तिचा जीव घेण्याचा डाव आता या दोघांनी रचलेला असतो. पण आता तो डाव उधळून लावणार आहे तो म्हणजे केदार. आता केदारला जेव्हा कौशिकीचा घाणेरडा डाव माहिती पडतो की विक्रम कारखाने हा कौशिकीचाच माणूस आहे आणि आज तारिणीला बंदी बनवत तिचा जीव घेण्याचा प्लॅन स्वतः कौशिकीने ठरवलेला आहे आणि कौशिकीसुद्धा अमृतसरला पोचलेली आहे. हा जेव्हा कौशिकीचा घाणेरडा डाव आता गुप्त माहितीनुसार इकडे आता केदारला माहिती पडतो, तेव्हाच केदार कसलाही विचार न करता आता इकडे तारिणीला शोधत अमृतसरला निघून आता इकडे विक्रम कारखानेला आणि कौशिकीला रंगेहात पकडत खूप मोठा धमाका करतो. चला तर प्रेक्षकांनो, या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय सविस्तर दाखवण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता पूजाचं उद्यापन निशीने केलेलं असतं, पण मात्र आता निशी त्या पूजेचं जे काही रूल असतात ते पाळू शकली नसते. म्हणून मात्र आता इकडे कौशिकीने तुला खूप झापलं असतं. त्यानंतर आता पूजाचं उद्यापन कसंही करून पूर्ण झालेलं आहे, पण तारिणी आलेली नाही आहे असं बोलल्यावरती आता ती केदारला स्वतः ओरडते आणि बोलते की खरंच तुम्हा दोघांना मी खूप समजदार समजते, पण तुम्ही नेमकं काय केलं आहे हे ठीक नाही केलं. तारिणीनं यायला हवं होतं. त्यावर आता असं बोलत निघून जाते. तेव्हा केदारला असं वाटते की नाही, खरंच आज पूजा जरी तारिणीच्या हातून झाली नाही, पण आपण आता ताईला याविषयी सॉरी बोलायला हवं. कारण कितीही झालं तरी आपलं चुकलं आहे. आपण असं तारिणी जरी देश सेवेसाठी गेलेली आहे असं केदारला वाटते, पण मात्र आता आपल्याला सॉरी बोलायला हवं. म्हणून आता केदार कौशिकीच्या रूमकडे जाते. तेवढ्यातच आता कौशिकी फोनवर हसत बोलत असते आणि ती बोलत असते म्हणजे विक्रम कारखाने. जेव्हा आता इकडे तारिणीच्या तोंडून विक्रम कारखान्याचं नाव ऐकलं होतं, तेव्हा आता हे नाव पुन्हा आता कौशिकीच्या तोंडून ऐकत आहे. ते म्हणजे आता हा केदार. तेव्हा तो आता थबकतो आणि रूमच्या बाहेरच तिथं थांबतो. तेव्हा कौशिकी बोलत असते की वा विक्रम कारखाने, खरंच तारिणीनी तुम्ही अमृतसरला बोलावून मात्र पूजा सोडून अमृतसरला तारिणी आलेली आहे. खरं तर मला अशी गॅरंटी नव्हती की ती आपल्या या प्लॅनमध्ये फसणार आहे, पण मात्र आता ही हुशार तारिणी आता स्वतःच्या नवऱ्याला केदारला सोडून आता अमृतसरला गेली आणि आज संध्याकाळपर्यंत तिला तुम्ही बंदी बनवा आणि यानंतर तारिणी या जगातून कायमची नष्ट होणार आणि आता या मुंबईवरती फक्त राज्य असणार ते म्हणजे कौशिकी खांडेकरांचं. तेव्हा मात्र आता इकडे केदार हादरतो आणि असं ऐकता क्षणी तो तिथून निघून जातो आणि तेवढ्यातच आता खूप विचार करत असतो की खरंच म्हणजे कौशिकी ताईचाच हा माणूस जो की रॉचा माणूस आहे, कौशिकी खांडेकरांचाच माणूस आहे आणि तो आज तारिणीला बंदी बनवणार आहे. नाही काहीही झालं तरी आता केदारचं मन मानत नाही आणि तेवढ्यातच आता तिथं लगेच कौशिकी येते आणि ओरडते केदार केदार बाहेर ये. तेव्हा आता केदार आणि इकडे लगेच बाहेर येतो. त्यानंतर आता केदारला ती सांगते, मी एका दिवसासाठी बाहेर चाललेली आहे आणि मात्र आता एक दिवस बाहेर चालली, त्यामुळे आता तुला MNNवर लक्ष ठेवायचं आहे आणि तू कुठंसुद्धा तारिणीसारखं मला सांगितल्याशिवाय कुठंसुद्धा जायचं नाही, वचन दे मला. तेव्हा आता ही कौशिकी आता जाण्या अगोदर इकडे वचनसुद्धा घेऊन घेते. पण आता केदारच्या मनात ते प्रचंड शब्द जे काही असतात की आज तारिणीला संपवायचं, तारिणीचं आखरी दिवस आता या पृथ्वीवर आहे, हे जे काही XYZ शब्द असतात ते सतत त्याच्या कानावर येत असतात. तेव्हा आता लगेच केदार तिथून बाहेर पडतो आणि आपली बंदूकसुद्धा आपल्या सोबत घेते आणि लगेच आता कौशिकी खांडेकरांनी कुठचे तिकीट केलेले आहेत, खरंच कोणत्या फ्लाईटचे तिकीट आहे याचा शोध आता तो स्वतः घेत असतो.
आणि त्यानंतर आता केदार जेव्हा ती माहिती शोधत असतो तेव्हा त्याच्या समोर येते की कौशिकी खांडेकर आज अमृतसरला चाललेली आहे. तेव्हा मात्र आता इकडे लगेच तारिणीसुद्धा अमृतसरला गेलेली आहे. तेव्हा आता इकडे केदार हादरून जातो आणि आता लगेच तारिणी टीमची मदत घेत आता ही कौशिकी लगेच कोणाकोणासोबत बोलते याची आता जे काही माहिती असते तो टेक्नोला मागते आणि इथं केदारसुद्धा आता फ्लाईटने सरळ अमृतसरला पोचते. तेव्हा आता इकडे तो लगेच अमृतसरला गेल्यावरती आता टेक्नो त्याला तिथून आता जे काही लोकेशन इकडे कौशिकीच्या फोनचं असतं तेव्हा कौशिकीच्या फोनचं जे काही लोकेशन असतं त्या लोकेशननुसार आता ट्रेस करत इकडे केदार तिच्या मागावरती जातो. तर इकडे विक्रम कारखानेने अटारी बॉर्डर दाखवून झाल्यावरती इकडे मात्र आता तारिणीला बंदी बनवलेलं असतं. बेशुद्ध अवस्थेत तिला बंदी बनवलेलं असतं आणि तारिणी आता या विक्रम कारखाने आणि कौशिकीच्या प्लॅनमध्ये फसलेली असतात. तर खरं तर तारिणीला हे काहीही माहिती नसतं. तारिणी तर एक देश सेवेसाठी गेलेली असतं असं तिला माहिती असतं. पण तारिणी मात्र या कौशिकीच्या खूप भयंकर डावामध्ये फसलेली असते. आता घराच्या एवढ्या दूर आता तारिणीचा जीव घ्यायचा हाच विचार करत आता कौशिकी खांडेकर इकडे अमृतसरला पोचलेली असते. पण आता मात्र केदारने खूप हुशारी दाखवत आता कौशिकीचा पाठलाग टेक्नूच्या मदतीने करत आता तारिणीपर्यंत म्हणजेच कौशिकी जेव्हा पोचलेली असते तिथं तारिणी पोचलेली असते. तेव्हा आता तारिणी म्हणजे बंदी बनवत पोचलेली असते. त्याच ठिकाणी आता कौशिकी पोचलेली असते. पण मात्र तिथे हाय सिक्युरिटी असते. तेव्हा मात्र आता केदारसाठी खूप मुख्य भूमिका आता पार पडावी लागणार आहे पोलिसांची. तेव्हा केदार आता सर्वांशी चार हात करत आता मात्र जिथं तारिणीला बंदी बनवलेलं असतं त्या ठिकाणी पोचते आणि विक्रम कारखाने सुद्धा त्या ठिकाणी असतात. तेव्हा आता तारिणी शुद्धीवर आलेली असते आणि केदारला प्रचंड आनंद झालेला असतं. कारण 2-3 दिवसांनी आता केदार आता तारिणीला बघत असते. तेव्हा मात्र इकडे आता विक्रम कारखानेला आता आणि कौशिकीला समोर बघून तारिणी हादरून जाते. तिला आश्चर्याचा धक्का बसते. तेव्हा आता इकडे विक्रम कारखाने बोलते की हे बघा आज तारिणी तुला भेटायला कोण आलं बघ. आज तुझ्यासाठी खूप मोठा क्रिमिनलची भेट होणार आहे. पण तू त्याला पकडू शकणार नाही आहे. तू काहीही करू शकणार नाही आहे. तेव्हा आता इकडे तारिणी आता कौशिकीला समोर बघून बोलते की कौशिकी ताई तुम्ही. त्यावर आता विक्रम कारखाने बोलतात की हो ही तुझी कौशिकी ताई. पण तुला माहिती आहे ही खरी कोण आहे. ही ड्रग्ज जगातील राणी आहे मुंबईची आणि आज या तुझ्याच कौशिकी ताईने आज तुला मारण्याचा प्लॅन केलेला आहे. त्यावर आता कौशिकी हसते आणि बोलते की विक्रम बस झालं रे. किती या तारिणीसमोर माझी तू तारीफ करणार आहे. तिला माहितीच आहे किती हुशार आहे. पण मात्र आता ती स्वतःला जास्त हुशार समजत होती. पण आज तर माझ्या डावात फसली ना. प्रत्येक वेळेस ही तारिणी वरती मी जीव घेणा हल्ला केला आणि त्यामधून तिला केदारने आणि तिने स्वतःचा जीव वाचवला. पण आता इथं केदारही नाही आहे आणि तू सुद्धा काही करू शकणार नाही आहे तारिणी. तेव्हा मात्र हे बघ मी तुझ्यासाठी स्पेशल बंदूक बोलावलेली आहे मुंबईवरून. कारण म्हटलं जरी मुंबईत तुझं मरण नसलं तरी मात्र आता या बंदुकीने मुंबईमधल्यास तुझं मरण व्हावं ही खरं तर तुझी इच्छा नाही पण माझी इच्छा होती. आणि आता मरण्याच्या अगोदर ऐक ज्या वसूचा खुनी तू शोधत होती ती खुनी माहिती आहे तुला कोण आहे. मीच आहे आणि मी ती जेजेच्या मदतीने तुझ्या आईचा खून केलेला आहे. खरं तर हे मला सांगायची अजिबात इच्छा नव्हती. तेव्हा मात्र आता असं आईच्या खुन्याला इकडे कौशिकी खांडेकरच आहे हे समजतात. मात्र आता इकडे तारिणीला प्रचंड राग येते. पण तिचे हात बांधलेले असतात त्या कारणाने ती काहीही करू शकत नाही. तर इकडे मात्र आता मीच गुलाबची बॉस आहे असं कौशिकीने आता तारिणीसमोर कबूल केलेलं असतं. तर विक्रम कारखानेसुद्धा माझाच माणूस आहे आणि हे जे काही तू रॉच्या सांगण्यावरून इकडे देश सेवा स्वतःचा जीव देण्यासाठी आलेली होती हा सुद्धा माझाच प्लॅन आहे तारिणी. तेव्हा मात्र आता चल तुझी निघण्याची वेळ झाली असं म्हणत आता तारिणीवरती तिने बंदूक ताणून ठेवलेली असते. तेवढ्यातच आता बंदूक गोळी चालवणार तेव्हा आता इकडे
कौशिकीचा प्लॅनप्रमाणे हाय सिक्युरिटी असल्यावर सुद्धा आता केदार सगळ्याशी चार हात करत आपल्या तारिणीचा जीव वाचवण्यासाठी शेवटी आलेला असतो. आणि आता कौशिकीने तारिणीवरती बंदूक ठेवलेली असते, तर इकडे केदारने आता कौशिकीवरती बंदूक धरलेली असते. तेव्हा असं केदारला समोर बघून आता तारिणीला सुद्धा आनंद झालेला असतं आणि मोठ्या हुशारीने आता केदारने इकडे कौशिकी जोडची बंदूक घेतलेली असते. आणि मात्र आता इकडे विक्रम कारखाने आणि कौशिकीच्या एक कानाखाली मारत त्यांच्या हातामध्ये बेडा टाकत आता खूप मोठी कामगिरी बजावली असते. त्यानंतर आता इकडे केदार त्या दोघांच्या हातात बेडा टाकल्यावरती आता तारिणीचे हात सोडते आणि लगेच तारिणीला मिठी मारते. तारिणीसुद्धा बोलते की खरंच केदार, गुड जॉब. आज तू खूप मोठं चांगलं काम केलेलं आहे. पण मात्र या दोघांना आता त्यांच्या कर्माची शिक्षा स्वतःही लगेच तारिणी देणार आहे. असं बोलत आता इकडे अमृतसरमध्ये खूप मोठ्या क्रिमिनलला पकडत आता तारिणी आणि केदारने खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे प्रेक्षकांनो. आणि आता नंतर इकडे घरी गेल्यावरती आता खांडेकरांच्या घरी काय नेमकं वादळ उघडणार आहे, आता हे मात्र पाहणं तेवढंच रंजक आहे. आणि असे जबरदस्त ट्विस्ट आणि भयानक वादळ बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.